कुठला तो मोठा आहे तो विहिरच आहे. कारण पाणी पावसाचं पाणी साठवायसाठी हे केलंय. हां तसं साहेब पावसाचं पाणी साठायसाठी इथनं होल दिलाय पाणी आत साठायसाठी. हे स्लोप काय दिलाय माहिती आहे का? हे पाणी यायसाठी. जेवढं पाणी एवढ्या सरफेसला पडणार आहे ना तेवढं हे सांगा तुम्ही. नमस्कार मित्रांनो, लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आत्ता राजस्थानमध्ये आहोत आणि राजस्थानमधील हा जवळपास जयपूर टू जो जैसलमेरपर्यंतचा हा प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये हा वाळवंटी भाग आहे आणि या वाळवंटी भागामध्ये हायवेच्या दोन्ही साईडला मध्ये मध्ये अशा ह्या विहिरी आहेत वेगळ्या प्रकारच्या. सचिन भाऊ, मला सांगा ह्या विहिरी संदर्भात हे अशी सिस्टम काय आहे नेमके? ही आपण महाराष्ट्रातून आहेत, पण जर स्ट्रक्चर बघता हे पावसाचं पाणी साठवण्यासाठी असा स्लोप देऊन हा एक विहीर घेतलेली आहे आणि त्याचं पाणी साठवण्यासाठी हे असा तिकडून आता हा जो एरिया आहे हा जो स्लोप मध्ये घेतलेला आहे, आणि जेणेकरून जे पावसाचं पाणी पडेल आहे सरफेस एरियात हे एका जागी साठेल आणि हे पूर्णपणे कव्हर्ड आहे. बरोबर आहे. विहीर आहे, हा टँक आहे, हा नॅचरली टँक नाही आहे. बरोबर आहे की पावसाचं पाणी साठवायसाठी टँक केलेला आणि हे पूर्णपणे कव्हर्ड आहे. आणि हा हे जे आहे ना दरवाजा आहे, इथून पाणी उसपलं जातं, पाणी काढलं जातं. बरोबर आहे. म्हणजे हा असा विहीर ढाकून का ठेवलेला आहे? कदाचित वाळू पण जाऊ शकते किंवा पाणी बाष्पीभवन पाण्याचा स्त्रोत पण कमी होऊ शकतो, हे पण आहे. आणि इथून जर बघितलं तर पावसाचं पाणी इनलेट आहे पावसाचं. बरोबर आहे. जे पावसाचं पाणी जाईल ते इथून ह्या होला थ्रू आपण आतमध्ये मित्रांनो, ही अशी विहीर आहे, खूप खोल आहे. आपल्याला पाणी नाही दिसू शकत खोली असल्यामुळे. मित्रांनो, राजस्थानमध्ये पाणी हे परमेश्वरासमानच आहे. आपल्याकडे मुबलक मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात जंगल, दऱ्याखोऱ्या, झाडे असल्यामुळे पाण्याचं महत्त्व नाही आहे. मात्र राजस्थानमध्ये विहिरीला पाणी लागणं हे देवत्व समान असल्याकारणाने विहिरीजवळ असं छोटं मंदिर बांधलं जातं, पाहू शकताय मित्रांनो. आणि वाटसरूला जर पाणी प्यायचं असेल तर मित्रांनो अशी बादली ठेवलेली आहे. त्या विहिरीवर हा रुपवे आहे. रुपवे म्हणजे पाणी काढायचा दोर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे वाळवंट आहे त्या वाळवंटापासून संरक्षण करण्यासाठी, वाळूपासून संरक्षण करण्यासाठी विहिरीच्या आजूबाजूला कट्टे आहेत. मित्रांनो पाहू शकता, हे उंट वगैरे जे आहेत, बैल आहेत, तुम्ही पाहू शकता तिथं. तर ह्या जनावरांना पाण्यासाठी ही टँक बांधलेली आहे. पाहू शकताय फक्त जे काटेरी ह्याची झाडं आहेत. आपली ही झाडं कुठली? आपली बाबीची पक्ष्यांना भेदभाव, भाबडीची, काटेरी भाबडीची झाडं आहेत. पक्ष्यांसाठी पाणी. आणि हे बघा, पक्ष्यांसाठी सुद्धा पाण्याची सोय केलेली आहे. हे मंदिर आहे, या मंदिराच्या मागे हे झाड आहे छोटंसं. आणि मॅक्झिमम काटेरी झुडपं, काटेरी भाबडी आपल्याला दिसत आहेत, छोटी मोठी झुडपं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही सगळी वाळू आहे मित्रांनो. वाळूवर छोटी मोठी झुडपं आहेत.